रचनात्मक शास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर माणसाने स्वयंशोधनाच्या दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे. माणसाला आपण काय आहे याची जाणीव करून घेणे गरजेचे राहील. कारण वैदिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून तत्वशास्त्राच्या अभिमताने विचार केला तर स्वयंची जाणीव करून घेणे अत्यावश्यक राहील. स्वयं म्हणजे काय? स्वयमाचा दृष्टिकोन कशा प्रकारे उद्धकृत करता येऊ शकतो याबाबत विचार मीमांसा करणे गरजेचे राहील. तत्वशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला असे समजते की धारणा ही लोकाभिमुख आहे, धारणा ही ज्ञानाभिमुख आहे, धारणा ही तत्वाभिमुख आहे. तत्व ज्याप्रमाणे माणसाला उपदेश करते, तत्व ज्याप्रमाणे माणसाला ज्ञान धारणा शिकवते, त्याचप्रमाणे तत्व हे मनुष्याला जीविताचा उपदेश करण्यास सहाय्यभूत आहे असे मला वाटते. माणसाच्या पलीकडचा नवा माणूस शोधण्याच्या दृष्टिकोनातून आपण आज विचार करत आहोत. सत्य धारणेची रीती, सत्य धारणेची संकल्पना, सत्य धारणेची क्रियाकलाप दृष्टी ही त्याला कारणीभूत राहील. यात सामावलेले सत्व हे मनुष्याला निश्चित मार्गदर्शन करते असे मला वाटते. समप्रभुता, ज्ञानप्रभुता, कर्मप्रभुता या दृष्टिकोनातून प्रत्येक शाश्वत सत्य हे अजरामर आहे असे मला वाटते. प्रणवशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मनुष्य हा जीवित कल्पातून प्रजीवित कल्पाकडे नित्य अविरतपणे अव्याहत दृष्टिकोनातून पुढे जात चालणारा एक सविशिष्ट प्रमाणित जीव आहे. सविशिष्ट प्रमाणित जीव आहे असे त्याला का म्हणता येईल असा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपल्याला असे सांगता येईल की मनुष्याने आजवर जी प्रगती केली आहे, अगदी अश्मयुगापासून ते आजतागायत जी प्रगती केली आहे ती केवळ आणि केवळ कपालेश्वर नामक स्थित्यांतरातून जाणवते असे मला वाटते. हेच कपालेश्वर मनुष्याला नाना प्रकारच्या प्रगतीची एकनिष्ठ करते आहे असे मला वाटते. सत्याच्या शोधात माणूस आज खूप पुढे पर्यंत आलेला आहे आणि तो नित्य परिणामतः आचरणयुक्त होत आहे. सत्व हे शास्त्र सन्मुख आहे, सत्व हे ज्ञान सन्मुख आहे, सत्व हे जीवित सन्मुख आहे आणि सत्याचा उपदेश हाच जीवित कल्पाचा प्रबळ हेतू आहे असे मला वाटते. शून्य अवस्था, निर्विचार अवस्था, विवेकशील अवस्था, विचारातीत अवस्था या सर्व अवस्था मनुष्याला प्रबळ ध्यान मार्गाकडे घेऊन जातात. कर्मयोगाची प्रणाली, ध्यान योगाची प्रणाली, ज्ञानयोगाची जिज्ञासा ही मनुष्याला सत्व विचाराच्या एका तादात्म्य रूप अनुच्छेदाने समाविष्ट करते. अर्थात मार्ग हा निश्चितच अनमोल आहे, मार्ग हा निश्चितच दुर्मिळ आहे, मार्ग हा निश्चितच एकरूप आहे असे मला वाटते. कपालेश्वराची अभिमती, कपालेश्वराची ज्ञान चिकित्सा, कपालेश्वराची ज्ञान रूपचेष्टा ही करणे आज गरजेचे राहील. कारण ज्ञानातूनच मनुष्य या सर्व समग्र सृष्टीला जाणून घेण्यास सक्षम आहे असं मला वाटते. भावना कृपाला चित्त तेज, भावना कपाल चित्त तेज, भावना मर्त्य चित्तार्थ तेज, भावना कपाल चित्त तेज, भावनातीत भाव योगिक तेज, भावना कपाल चित्त तेज, नामा मने बोध बुद्धी तेज, भावना कपाल चित्त तेज. भावनेचा सर्व व्याप हा कृपालाशी एकनिष्ठ आहे आणि कृपाल हेच कपालाशी एकनिष्ठ आहे. अर्थात ज्या चित्तामधून मनुष्याला कपालेश्वराची जाणीव झालेली आहे, ज्या चित्तामधून मनुष्याला कपाल तत्वाची जाणीव झालेली आहे, असे चित्त तेजरूप मानलेले आहे असे वेदांत म्हणतो.
वेद म्हणजे ज्ञान, वेद म्हणजे ज्ञानाची अभिमती, वेद म्हणजे शास्त्र शुद्ध अशा तत्वाची व्याख्या. ही व्याख्या करून घेत असताना आपल्याला सर्व साराभिभूत धार्मिक संघटना एकनिष्ठ करावयाच्या राहतील, ज्यामध्ये इंद्रिय संघटना, ध्यान संघटना, बोध संघटना, कर्म संघटना, चित्त संघटना या सर्व संघटना मनुष्याच्या अंतरात्म्यातील प्रत्येक सजोत अवस्था सिद्ध करून घेतील. भावना ही मनुष्याला अमर्त्य करते, भावना ही मनुष्याला चित्त तेजयुक्त करते, भावना ही मनुष्याला कपाल चित्ताशी एकनिष्ठ होण्यास मदत करते. असाच भावातीत जो भाव आहे तोच योगिक तेज आहे असे मला वाटते. अर्थात बोधबुद्धी तेज या व्याख्येच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर बुद्धी प्रामाण्यवाद हा मनुष्याला योगिकतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत सहाय्यभूत ठरेल असे मला वाटते. अर्थात भावना योग हाच शाश्वत रूपाने मनोयोगाशी एकनिष्ठ आहे, मनोतत्वज्ञानाशी एकनिष्ठ आहे, मनोविज्ञानाशी एकनिष्ठ आहे आणि त्यातील लपलेले गुढित मानसशास्त्र हे मनुष्याला धर्मतत्वाशी एकनिष्ठ करण्यास सहाय्यभूत ठरते असे मला वाटते. योगिकता, सत्य प्रामाणिकता, सत्यबोधता, सत्य अन्वेषणता या सर्व साराभिभूत धारणा मनुष्याला सत्य चिकित्सेशी एकनिष्ठ करतात, सत्य मार्गाशी एकनिष्ठ करतात, सत्य चिकित्सा करण्यास भाग पाडतात. जे मन मनुष्याचे अविरत सत्यता शोधण्यास प्रारंभभूत आहे तेच मन मनुष्याला अखंडपणे अविरतपणे धारणाभिभूत करण्यास मदत करू शकते असे मला वाटते. ज्याला गुढित प्रमाण हेच सत्य मानले जाईल, ज्याला गुढित प्रमाण हेच सत्य मानले जाईल, ज्याला गुढित प्रमाण हेच सत्य मानले जाईल.